नमस्कार, मी सुवर्णा. 4 वाजलेत. काही महत्त्वाच्या घडामोडी या बुलेटिनमध्ये आपण बघूयात. महाराष्ट्र राज्यातील सीमालगतच्या गावांची तेलंगणा राज्यात येण्याची इच्छा असेल तर आम्ही त्यांचं स्वागतच करू, असं वक्तव्य केलंय तेलंगणाचे टीआरएस पक्षाचे खासदार बी पाटील यांनी. फार मोठं विधान आहे. खासदार बी पाटील हे एका खासगी कार्यक्रमात नांदेडमध्ये बोलत होते. यापूर्वी नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद इथल्या काही जणांनी तेलंगणा राज्याच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. तेलंगणा राज्यात टीआरएस सरकार फायदेशीर निर्णय घेत आहे, त्यामुळे अनेक गावांची तेलंगणा राज्यात यायची इच्छा आहे, असं पाटील म्हणाले. पंच्याहत्तर वर्षामध्ये वेगवेगळे सरकार राज्य केलेत, कुठेच म्हणजे काही विकास झाला नाही. म्हणून बाकी लोकांचा तेलंगणाचा विकास बघून आमच्याकडे येण्याची जी मानसिकता तयार झालेली आहे. ह्याच्यापूर्वीसुद्धा 2018च्या निवडणुकीच्या वेळेसुद्धा धर्माबादचे लोक, देगलूरचे लोक, रायचूरचे लोक आमच्या लोकांशी भेटून आमच्याकडे येण्याची इच्छा पण दाखवले होते, पण तेव्हा आमची काही तयारी नव्हती. रिसेंटली आम्ही 5 तारखेला आमच्या पार्टीचं नॅशनल पार्टीमध्ये कन्व्हर्शन करून घेतलो. आता आमची पार्टी BRS म्हणून आहे, म्हणजे भारत राष्ट्र समिती. तेव्हा डेफिनेटली येणाऱ्या लोकांचं आमचं स्वागतच राहील. आमचे प्रतिनिधी मुजीब शेख यांच्याशी अधिक बोलूया. मुजीब, हा काय कार्यक्रम होता नांदेडमध्ये? बी पाटील यांनी काय अनुषंगानं विधान केलेलं आहे? धर्माबाद, रायचूर अशा गावांचा उल्लेखही त्यांनी केलाय की त्यांना तेलंगणामध्ये समाविष्ट व्हायचंय. 5-6 वर्षापूर्वी तेलंगणा गावातले काही सरपंच होते, त्यांनी तशी त्यावेळेला मागणी केली होती की आमचा इथं विकास होत नाही, रस्त्यांची वगैरे मागणी करून दुरुस्ती होत नाही, त्यामुळे आम्हाला आमच्या गावांचा तेलंगणामध्ये समावेश करावा. तर हा संदर्भ जवळपास 6-7 वर्ष जुना आहे. त्यानंतरच्या घडामोडीमध्ये पक्षप्रमुख शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्या सरपंचांना बोलावून त्यांची समजूत काढली होती आणि तो विषय थंड बसत होता. त्या कुठेही नव्हती, परंतु काल ते एका खासगी कार्यक्रमाच्या निमित्ताने नांदेडमध्ये आले होते आणि इथं माध्यमाशी बोलताना त्यांनी परत त्याच गोष्टीचा पुनरुच्चार केला. त्यांनी असं सांगितलं की सीमा लगतचे जे गावं आहेत तिथं विकास होत नाही आणि आमची सरकार खूप चांगल्या योजना राबवते, त्यामुळे इथल्या जे काही गावांना जर आमच्याकडे यायचं असेल तेलंगणामध्ये तर त्यांचं आम्ही स्वागत करू. अर्थात आता ते त्यांच्या पक्षाचा प्रसार ते वाढवत आहेत. त्यांचा पक्ष आता राष्ट्रीय लेव्हलवरती त्यांना न्यायचा आहे. त्याच दृष्टीने आता पुढच्या काही काळामध्ये तेलंगणामध्ये निवडणुका देखील आणि त्याच पार्श्वभूमीवर पक्षाची बाजू मांडण्याचा त्यांचा हा प्रयत्न असावा कदाचित. पण महाराष्ट्रातल्या नेत्यांना आता गांभीर्यानं घ्यावं लागेल, कारण असा जर विचार अजून सुद्धा थंड बसत्यात असलेला विचार अजून सुद्धा जर धुमसत असेल अशा गावांमध्ये, तर हे विचार आजूबाजूच्या गावांमध्ये वाढू सुद्धा शकतात, पसरू पण शकतात. महाराष्ट्र तोडण्याचा हा प्रकार आहे. 100% बरोबर आहे. आता ही गोष्ट राजकारणात तर विचार तर करावाच लागेल, परंतु त्यांना आत्मपरीक्षण देखील करावं लागेल, कारण की सीमा लगतची जी गावं आहेत ती खरोखर जर आपण पाहिलं तर तिथं म्हणावा तसा विकास झालेला नाही. तिथल्या मागण्यांकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष दिलेलं नाही आणि त्याचा हा फायदा घेण्याचा प्रकार हे इतर पक्ष करतात आणि त्यात म्हणजे विकास झाला नाही हेच कारण पुढे करून ते राज्य फोडायचा देखील प्रयत्न करतात. नक्की मुजीब, धन्यवाद. आपण सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल. आमचे प्रतिनिधी मुजीब शेख संदर्भासहित काय नेमकं घडलं आणि वक्तव्य बी पाटील यांनी का केलेलं आहे हे सांगतानाच आत्मपरीक्षण करण्याची महाराष्ट्रातल्या नेत्यांना गरज आहे, हेही तितकंच महत्त्वाचं.